नमस्कार मंडळी, जय गौमाता. आज मी ज्या ठिकाणी थांबलोय ती जागा शेलबीची रिझर्व जागा असायची. आज आपल्या इथे ती नाही आहे. आज शेलबी आपल्या नवीन घरात नवीन एका मालकापाशी तिचं जाणं गेलंय, आगमन होणार तिचं तिथं. आणि आज ह्यांची रिॲक्शन अजून तर काही मला दिसलेलं नाही, पण पलीकडल्या मॅडमने मगाशी दंगा भरपूर केलाय. तो व्हिडिओ आपण करू शकलो नाही, कारण तिला पोचवण्याच्या नादात आपण हिला बघितलं नव्हतं. कारण मला फक्त भीती काय होती की आयुष्यात पहिल्यांदा तिनं टेम्पो काय बघितला, ती चढते का नाही, काय करते, कशी जाईल काय. मी आत्ताच त्यांना फोन केला की आता म्हटलं काय पोझिशन, तर मला म्हटले सर हाय व्यवस्थित, ती उभा राहिल्या, आम्ही प्रवास आमचा चालू आहे. ती सर्वसाधारण साताऱ्याच्या पुढे आता गेलेले आहेत. त्यांना मी फोन केला आणि त्यांना म्हटलं मी पोहोचले की मला रिंग करा तुम्ही परत आणखी. तर शेलबीचा पुढचा आपण जो दिलेला व्हिडिओ आहे तो पुढे तुम्ही लगेच बघा. आपण शेलबीला श्री नितीन सनस आर्टचे मालक जे आहेत त्यांना आपण देतोय. त्यांनी देखील आपल्याकडनं योग्य किंमत देऊन आपल्या शेलबीचं म्हणजे हे केलंय, संगोपन करण्याची जबाबदारी घेतलेली आहे. तर आज आपली शेलबी पुण्याला खडकवासला निघाल्या. आज म्हणजे सांगण्यामागची एक चांगली गोष्ट काय की कोल्हापूरहून आज आपली पाडी पुण्याच्या ठिकाणी जात्या, ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि दादांची छोटी एक बाईट घेऊया की दादांना कसं वाटतंय घेतल्यानंतर. नमस्कार, मी नितीन सनस आर्ट पुणे. मला ॲक्च्युली 2 वर्षापासून ना मी कार्तिकी बाजार पंढरपूर या ठिकाणी पण दोनदा गेलो होतो, पण मला मनासारखी अशी गाई ना भेटलीच नव्हती. आणि सरांची मी इंस्टाला रील्स बघितली आणि त्यामध्ये समजलं होतं की गाय गेली आहे. पण योगायोग असा होता की त्या 8 दिवसानंतर परत रील्स आली. सरांनी सांगितलं की शेलबी आली परत. मी सरांना रात्री 11:30लाच फोन केला. सरांना बोललो की सर गाय ठेवून द्या. सर बोले एवढी प्राईस. मी बोललो प्राईसचा काही विषय नाही, मला ती गाय हवी. खूप दिवसापासून मी ते मागे होतो, पण मला ती ॲक्च्युली भेटत नव्हती अशी गाय. आणि ती अशी एवढी सुंदर आणि जशी आम्हाला हवी तशी भेटलेली आहे, एवढी सुंदर आहे. माझ्या मुलांना पण आवडलेली आहे, माझ्या मिसेसला तो खूप आवडली. मिसेस बोलली काही हो ही गाय आपल्याला हवी आहे. म्हणून मी खास सरांना फोन करून सांगून कोल्हापूरला आलो. त्यांनी एक संधी दिल्याबद्दल किंवा त्यांनी आम्हाला एक आमच्या घरचा एक नवीन मेंबर आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद. त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद सर. बरेच जणांची कमेंट्स मला अशी होती की दादा शेलबीला तुम्ही देऊ नका, पण कसा विषय झाला की आपल्याला आता पर्याय नाही. पुढच्या महिन्यात हिची डिलिव्हरीची वेळ जवळ आल्या, त्यामुळं मला आता म्हणजे काहीतरी निर्णय घेणं भाग होतं. आणि एवढ्या ह्याच्यात सगळं हे ॲडजस्ट होणार नव्हतं. आणि आत्ताची परिस्थिती माझी अशी आहे की आमच्या इथं कोल्हापुरात फॅक्टरीचा थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळं ह्या वर्षी आमची फॅक्टरी सुरू झालेलीच नाही, शुगर फॅक्टरी. त्यामुळे वैरणीचा मोठा प्रॉब्लेम व्हायला लागलाय. आणि त्यामुळे शेवटी निर्णय घेणं भाग पडले की आता काहीतरी निर्णय घ्यावा लागणार, म्हणून आपण हा निर्णय शेवटी घेतला आणि चांगल्या घरी आपण तिला दिल्या. योग्य काळजी, योग्य निगा त्याने मला म्हणजे हमी दिली की तुम्ही येऊन बघा माझ्यापाशी. मी त्यांच्या गोट्याचे देखील माझ्याकडे फोटो घेतले शेवटी मागून. इतकी चकिस्तेत भूमिका देऊन आपण तिला सेल केली. हा झाला शेलबीचा भाग. नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि शेलबी आणखी 1 महिन्यात नवीन पाहुण्याचं आगमन होते. बघू काय होतंय काय नाही, आपल्या नशिबाने शेवटी काय होईल त्याचा पुढे व्हिडिओ आपण करूया. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं की सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, लाईक करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका. नमस्कार, जय गोमाता.